नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आजचा विषय हा एकदम वेगळा आहे। तर आज आपण पाहणार आहोत ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक 2025 बद्दल। मित्रांनो, हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध होतो। यावर पूर्व परीक्षेत तसेच मुख्य परीक्षेत अनेक प्रश्न विचारले जातात। तर या निर्देशांकाची पूर्णपणे प्रत्येक बाजू आपण सखोलपणे समजावून घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रो, पाहूया ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025। तर सर्वप्रथम HDI चा आत्मा काय आहे तो समजावून घेऊया। HDI हा केवळ आकडेवारीचा खेळ नाही, तर तो मानव विकासाचं एक समग्र चित्र मांडतो। हा निर्देशांक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP अर्थातच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारा दरवर्षी प्रसिद्ध केला जातो। यासाठी 3 मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचे आयाम वापरले जातात। तर ते आयाम कोणते आहेत याविषयी माहिती घेऊया, कारण त्यावर थेट प्रश्न विचारले जातात। पहिला आहे दीर्घ आणि निरोगी आयुष्य, लॉंग अँड हेल्थी लाईफ। याचा अर्थ असा होतो की त्या देशातील लोक किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकतात। यासाठी जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द बर्थ हा महत्त्वाचा घटक असतो। आरोग्य सेवा, स्वच्छता, पोषण या सर्वांचा यावर परिणाम होतो। दुसरा महत्त्वाचा आयाम आहे ज्ञान प्राप्तीचा स्तर म्हणजेच नॉलेज। शिक्षण हे मानवी विकासाचं दुसरं पाऊल आहे। यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष एक्सेप्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, म्हणजेच त्या देशातील मुलं सरासरी किती वर्ष शिक्षण घेण्याचे अपेक्षित आहेत। आणि दुसरं म्हणजे शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष मीन्स इयर ऑफ स्कूलिंग, म्हणजेच 25 वर्ष वयावरील प्रौढांनी सरासरी किती वर्ष शिक्षण पूर्ण केले आहे। आणि तिसरा महत्त्वाचा आयाम आहे उत्तम जीवनमान म्हणजेच डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग। केवळ जगणं पुरेसं नाही, तर ते सन्मानानं आणि चांगल्या सोयीसुविधांनी असावं। यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम GNI पर कॅपिटा हे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजेच PPP नुसार मोजलं जातं, ज्याचा अर्थ त्या देशातील लोकांची खरेदी क्षमता म्हणजेच बाईंग पॉवर किती आहे यावरून समजतं। या 3 घटकांच्या आधारावर म्हणजेच 0 ते 1 च्या स्केलवर HDI मोजला जातो। 1 च्या जितकं जवळ तितका मानव विकास जास्त, हे सोपं सूत्र आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या वर्षीच्या अहवालाकडे वळूया। मानव विकास अहवाल 2025। मित्रांनो, हा अहवाल 2023 च्या आकडेवारीवर आधारित आहे, हे लक्षात ठेवा। या अहवालाचा मुख्य विषय आहे अ मॅटर ऑफ चॉईस, म्हणजेच पीपल अँड पॉसिबिलिटी इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI। हा विषय खूपच आधुनिक आणि महत्त्वाचा आहे। याचा अर्थ असा की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या वेगवान युगात मानवाला कोणत्या निवडी करायच्या आहेत आणि कोणत्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत याविषयी आहे। AI मुळे आपले जीवन, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काय परिणाम होतील याचे सखोल विश्लेषण या अहवालात त्यांनी केलेले आहे। मुख्य आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टीने विशेषतः यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर आता आपण भारताच्या कामगिरीविषयी माहिती घेऊया। तर एक महत्त्वाची आनंदाची बाब आहे की मानव विकास निर्देशांक 2025 नुसार भारताने चांगली प्रगती दर्शवली आहे। ही प्रगती केवळ आकडेवारीत नाही, तर लोकांच्या जीवनात असलेल्या सुधारणांमध्ये दिसून येते। मित्रांनो, 2023 च्या आकडेवारीनुसार भारत 193 देशामध्ये 130व्या क्रमांकावर आहे। ही आकडेवारी तुमच्या डोक्यात फिट्ट बसवा, कारण 2022 च्या अहवालात आपण 133व्या स्थानावर होतो, जी निश्चितच सकारात्मक बाब आहे। आपण 3 स्थानांनी वर आलेलो आहे। ही सुधारणा आपल्या सरकारचे प्रयत्न आणि लोकांच्या सहभागाचं एक प्रतीक आहे। तर 2023 मध्ये आपण 130व्या स्थानावर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा।
आपलं HDIचं मूल्य हे 2022 मध्ये 0.67 वरून 2023 मध्ये 0.68 पर्यंत वाढलेलं आहे. हे मूल्य 0 ते 1 च्या स्केलवर मोजलं जातं, हे आपण अगोदर पाहिलेले आहे. अजूनही भारत मध्यम मानवी विकास म्हणजेच मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट या गटात मोडतो. उच्च मानवी विकास गटात जाण्यासाठी आपल्याला अजून भरपूर प्रयत्न करावे लागतील. तर आता आपण या अहवालातील मुख्य घटकांच्या विषयी माहिती घेऊया. भारतीयांचे सरासरी अपेक्षित आयुमान हे वाढलेले आहे. आता ते 72 पर्यंत पोहोचलेले आहे. स्वच्छ भारत अभियान, आरोग्य सेवांमधील सुधारणा, लसीकरण कार्यक्रम यामुळे हे आयुर्मान वाढण्यात शक्य झालेले आहे. तर शिक्षणावरील सरकारी आणि वैयक्तिक खर्च वाढल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारली आहे. साक्षरता दर वाढला आहे आणि अधिक मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. आणि 2021च्या PPP म्हणजेच पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे $6,951 वरून $9,047 पर्यंत वाढलेले आहे. याचा अर्थ आपल्या लोकांचे उत्पन्न वाढलेले आहे आणि खरेदी शक्ती ही वाढलेली आहे. हे सर्व आकडेवारीचे घटक आपल्याला थेट प्रश्नामध्ये येऊ शकतात. तर आता आपण जागतिक स्तरावर एक तुलनात्मक अभ्यास करूया. मानव विकासामध्ये कोणते देश आघाडीवर आहेत आणि कोणते देश अजून खूप मागे आहे हे पाहणे महत्वाचे आहे. तर आता मानव विकास अहवाल 2023-24 नुसार HDI मध्ये अव्वल 3 देश कोणते आहेत याविषयी माहिती घेऊया. तर 0.97 गुणासह स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे. या देशातील शिक्षण, आरोग्य आणि जीवनाचे मापदंड सगळ्यात जास्त आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर 0.96 नुसार नॉर्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 0.95 गुणासह आइसलँड हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे देश आरोग्य, शिक्षण आणि उच्च जीवनमानाचे उत्तम उदाहरणं दिसून येतात. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला या अहवालातील सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या देशांविषयी माहिती घेऊया. यामध्ये सोमालिया, दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे देश दिसून येतात. या देशामध्ये अनेक दशकांपासून संघर्ष, राजकीय अस्थिरता, गरिबी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच मानवी विकासात हे देश खूपच मागे पडलेले आहेत. तर भारताने प्रगती केली असली तरी अजूनही काही महत्त्वाची आव्हाने आपल्या समोर आहेत. त्याविषयी आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याविषयी आता माहिती घेऊया. HDI मध्ये सुधारणा झाली असली तरी देशांतर्गत उत्पन्न आणि संधीमध्ये असमानता अजून दिसून येते. हे एक मोठे आव्हान समोर दिसून येते. तर पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे एक चिंताजनक बाब आहे. तसेच AI सारख्या विशिष्ट तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले आणि त्याचा लाभ केवळ विशिष्ट वर्गाला नव्हे तर समाजाला मिळाला पाहिजे हे खात्री करणे हे एक मोठे आव्हान आहे. म्हणजेच डिजिटल दरी कमी करणे हे आपल्या पुढे एक आव्हान आहे. तसेच आपण करत असलेल्या विकासाला पर्यावरणाचा समतोल राखून शाश्वत विकास कसा साधला जाईल हे एक मोठे आव्हान आपल्या समोर आहे. तर भविष्यात भारताला आरोग्य सेवा, शिक्षण आणि जीवनमानाचे मापदंड आणखी सुधारण्याची गरज आहे. तर विद्यार्थी मित्र, परीक्षा दृष्टीने आपण कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर UNDPचे कार्य आणि HDIचे 3 आयाम याविषयी परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच अहवालाचा विषय आणि त्याचे सखोल महत्व म्हणजेच आपण आता पाहिले की 2025च्या अहवालाचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी होता, त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तसेच भारताची क्रमवारी नेमकी कोणती आहे, HDIचे मूल्य कोणते आहे, भारत कोणत्या श्रेणीमध्ये येतो, म्हणजेच भारत हा 2023च्या आकडेवारीनुसार 130व्या स्थानावर आहे. भारताचे मूल्य 0.68 इतके आहे. तर भारत हा मीडियम श्रेणीमध्ये येतो. हे आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तसेच पहिले 3 स्थानावर कोणते देश आहेत, तळातील कोणत्या स्थानावर कोणते देश आहेत, तसेच भारताच्या HDIच्या प्रगतीची कारणे आणि भारतापुढील आव्हाने हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्र, ही झाली मानव विकास निर्देशांक 2025 विषयी माहिती. तर विद्यार्थी मित्र,
आपल्याला हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.